विसरण भावा गुण गायनावळी हीच माझी सर्वजोडी नलगे मुक्ती धनसंपदा नलगे मुक्ती धनसंपदा संत संगती सदा गुण गायनावळी हीच माझी सर्वजोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे नम्हासी गुण गायनावळी हीच माझी सर्वजोडी विठ्ठल मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्तं न विदुस्सुरासुरगणा देवाय तस्मै नमः या पुण्येन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावदन्तमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती विश्वेश्वराढ्यापहा महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुण्डरीकाय लाकुञ्जङ्गै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मणिं भजे कामवन्दं गजाननं भूतगणादिसेवितं कवित्थजम्बुफलचारुभक्षणमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं सेविलागी सेवका धारो हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायना आवडी हीच माझी सर्वजोडी प्राप्त प्रसंगी उपस्थित केलेला अभंग विश्ववंदनीय विश्वभूषण जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारायांचा या ठिकाणी भगवंताकडे एक मागणी मागणारा हा अभंग आहे. भगवंताला जसं जगद्गुरु तुकोबारायांनी काहीतरी मागितलंय तसं आजही आपल्याला श्री गजानन रूपी भगवंताला काहीतरी मागायचंय. त्या निमित्ताने असलेले कीर्तन विठ्ठल संत देवाकडे गेले आणि देवाकडे गेल्यानंतर संतांनी सर्व संतांनी देवाला जे मागितलंय ते संसारातलं अजिबात मागितलं नाही. संतांनी जे देवाला मागितलंय ते परमार्थातलं मागितलंय. संतांनी देवाला जे मागितलंय ते अलौकिक स्वरूपाचं मागितलंय. तुम्ही आम्ही देवाकडे जातो आणि तुमचं आमचं मागणं नाश होणारा आपण देवाला मागतो. मला द्रव्य दे, मला धन दे, मला दारा दे, मला पत्नी दे इत्यादी गोष्टी आपण देवाकडे जाऊन मागतो. हे सगळं मागणं संतांना अभिप्रेत नाही, संतांना अपेक्षित नाही. अतिशय चांगलं आणि उत्तम अलौकिक शाश्वत स्वरूपाचं मागणं संतांना अपेक्षित आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या अभंग गाथेमध्ये अनेक विशिष्ट आणि अलौकिक स्वरूपाचं मागणं भगवंताकडे केलेलं आपल्याला अनेक अभंगामधून दिसतं. त्यातीलच एक मागणीपर स्वरूपाचा हा जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांना श्रुत असलेला, सर्वांना परिचय असलेला, नवे नवे वारकरी संप्रदायाची पूर्णता करणारा हा अभंग आहे. संप्रदायामध्ये आपण उत्तरार्धाच्या काळामध्ये कोणत्याही भजन कीर्तनामध्ये जातो त्यावेळेस हा अभंग म्हणतो, देवाकडे जातो, देवाच्या समोर हा अभंग म्हणतो, कीर्तन प्रवचन इत्यादी गोष्टीमध्ये हा अभंग गायला जातो आणि म्हटला जातो की देवा मला अशा स्वरूपाचं दान दे. संतांनी मागितलेले दान आपल्याला आता प्राप्त करायचे. संतांनी जे दान मागितले ते आपण प्राप्त करतो का हो हाही विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. असे अलौकिक स्वरूपाचं दान आणि ते दानाविषयीचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरूंचा अभंग आहे. खरं तर ज्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आहोत ते निमित्त औचित्य नुसतं आव्हाने गावाला सर्व श्रुत नाहीये, अख्ख्या नगर जिल्ह्याला माहीत नाही.
महाराष्ट्राला नव्हे, अख्ख्या भारत देशाला नव्हे, संपूर्ण विश्वाला नवे नवे संपूर्ण त्रिभुवन ज्याची आराधना करतं असा हा आजचा अंगारकीचा दिवस. विठ्ठल अशा परभणीचा हा चतुर्थीचा दिवस त्या ठिकाणी साजरा अनेक भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे उत्सव साजरा करतात. भारतीय संस्कृतीचं नवलच हे आहे, वैशिष्ट्यच हे आहे उत्सव साजरा करणं. उत्सव प्रिय असलेली ही भारतीय संस्कृती आहे. उत्सव शब्दाची व्युत्पत्ती करत असताना खूप छानशी व्युत्पत्ती शास्त्रकारांनी केली आहे. उद हा उपसर्ग आहे, त्याचा अर्थ आहे वरती येणे, आणि सव शब्दाचा अर्थ आहे आनंद. अंतःकरणातला आनंद जवळच वरती येतो किंवा दाटून येतो, तो आपण प्रकट करतो, त्याला उत्सव असं म्हटलं जातं. तर असा हा अंगारकीचा उत्सव तुम्ही दर महिन्याला साजरा करतात, आणि 2 उत्सव अतिशय चांगल्या स्वरूपाचे साजरा करतात. एक जानेवारीमध्ये असलेला जयंतीचा उत्सव आणि आता असलेला हा अंगारकीचा उत्सव हा साजरा करण्यासाठी मला आज या ठिकाणी तुम्ही बोलावले, आणि हे माझं भाग्य. विठ्ठल देवाने बोलवलंच आहे, पण देवाला सांगण्यासाठी किंवा देवाने बोलवण्यासाठी काही विशिष्ट लोकांची नियुक्ती भगवंतांनी इथे केली आहे, म्हणून माझं येणं झालं बरं का. या अधिष्ठानावरती असलेले अध्यक्ष स्वरूप सर असतील, मालोजीराव सर असतील, भुसारी सर असतील, आणि आमचे विशेष काका ज्यांचं माझ्यावरती सर्वांगाने प्रेम आहे असे असणारे शेषराव भुसारी काका, आणि या घराचे किंवा या भुसारी परिवाराचे ज्येष्ठ असणारे शिवाजीराव दादा, त्या ठिकाणी दादा इथे उपस्थित आहेत, आणि मालोजीराव बबनराव पाटील असतील. या सगळ्यांच्या अभ्यासतो प्रेमास्तो गेल्या 10 वर्षापासून दत्तगिरी महाराज, गवट महाराज त्यांच्या मनात होतं की माझं कीर्तन इथं व्हावं, आणि आजचा हा पूर्ण दिवस. विठ्ठल त्यांचं प्रेम इतकं आहे, ते पत्रिका पाहिल्यावर मला कळलं की एवढ्या डिग्री तुम्ही टाकल्या म्हटलं. आता ते करतोच, त्यांचं त्या ठिकाणी असणारं प्रेम माझ्यावरती आहे. त्या प्रेमापोटी आणि भगवंताच्या सेवेसाठी मी एकटाच नव्हे, आपल्या परिसरातील सर्व महाराज मंडळी इथे उभे आहेत. मी एकट्याने उभं राहायचं, कीर्तन करायचंय, हे यांनी दिलेलं मला श्रेष्ठत्व. ही सगळी थोर महाराज मंडळी इथे आली आहेत. सर्वांच्या प्रेमाने, सर्वांच्या आदराने सर्वांनी या ठिकाणी श्री गणेशाला त्या ठिकाणी सेवा प्राप्त करायची. विठ्ठल विठ्ठल. गणेश ही देवता जगाला अतिशय प्रिय असणारी, हवीशी वाटणारी देवता आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पाहू गेलो तर मुख्य 33 देवता आपल्याला पाहायला मिळतात. वैदिक वाङ्मयाचा विचार केला तर आपल्याला 33 देवता त्या ठिकाणी पाहायला मिळतात, आणि नंतर आपण त्या ठिकाणी 33 कोटी हाही शब्द त्या ठिकाणी आहे. त्या दोन्ही गोष्टींवरती त्या ठिकाणी मतभेद आहे. प्रमुख 33 देवता आणि त्या ठिकाणी वैदिक वाङ्मयाच्या काही विस्तारपूर्वक जर पाहिल्या तर 33 कोटी देवताही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी भैरवरे, अष्टकोटी भैरवरे, अष्टकोटी भैरवरे. 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी भैरवरे, अष्टकोटी भैरवरे, अष्टकोटी भैरवरे. 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी भैरवरे, अष्टकोटी भैरवरे, अष्टकोटी भैरवरे. 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी भैरवरे, देवताकोटी भैरवरे, अष्टकोटी भैरवरे. 33 कोटी देवता ऋग्वेदामध्ये किंवा संपूर्ण वेद वाङ्मयामध्ये त्या ठिकाणी सांगितलेल्या आपल्याला दिसतात. त्या त्या देवतेची त्या त्या सुक्तामध्ये, त्या त्या रुचेमध्ये प्रार्थना केलेली आहे. वरून राजा येत नसेल तर वरून राजाविषयीची प्रार्थना केली आहे. अग्नी ही सर्वात प्रमुख देवता आहे. तुमच्या आमच्या जीवाचा सर्वात आधार असलेली किंवा तुमचं आमचं जीवन ज्याच्यावर चालणार आहे ते अग्नी देवता आहे. तुम्हाला वाटेल घरातला चुलीतलाच अग्नी आहे का? नाही. आपल्या शरीरात जर अग्नी नसेल तर आपलं जीवनच चालू शकत नाही. म्हणजे आपल्याला अतिशय अत्यंत सख्यत्वाची देवता कोणती असेल तर ती अग्नी देवता आहे. पूर्वी असं सांगितलं जायचं की घरामध्ये अग्नी लावलेला जायचा. अग्नी म्हणजे काडी नाही बरं का, घरामध्ये दिवा लावायची. आता लावतात की नाही माहिती नाही, लावतात ना, दिवा लावतात का? आता घराच्या ऐवजी बाहेर लावायला लागली मुलं. तो विचित्र प्रकार आहे. पूर्वीच्या घरामध्ये घरात देवघरासमोर त्या ठिकाणी दिवा लावायची,
आणि तो दिवा लावत असताना तो दिवा इतका छान असायचा की तो सुंदर असा स्वरूपाचा दिवा, तो नुसता दिवसभर तेवत ठेवत नसायची ती लोक, त्या पिढ्यानपिढ्या तो तेवत ठेवायची. त्या दिव्यावरती घरात सगळे अग्निकर्म केली जायची. त्या घरातला ज्येष्ठ मनुष्य जरी गेला तर त्याच दिव्याने त्याला अग्निदान दिला जायचा. अशी भारतीय संस्कृतीची पूर्वीची वैशिष्ट्य असणारं ते अग्निदेवतेचं वर्णन आहे. अग्निविषयी प्रार्थना करणारे आहेत, वरून राजाविषयी प्रार्थना करणारे दिसतात, पर्जन्याविषयी प्रार्थना करणारे सूक्त वैदिक वाङ्मय दिसतात, संपूर्ण देवदेवतांची प्रार्थना करणारे सूक्त त्या ठिकाणी दिसतात. त्यातीलच एक असणारे देवता गणपती देवतेची ही प्रार्थना वेदामध्ये त्या ठिकाणी यजुर्वेदामध्ये केलेली दिसते. सर्वात आनंद देणारी ही देवता आहे, अतिशय आनंद देवणारी देवता आहे. आणि वैदिक काळातही गणपती देवाची त्या ठिकाणी प्रार्थना केली. हो, गणपती म्हणजे काय त्याचा अर्थ पाहणं खूप गरजेचं आहे. गणानां पतिः सह गणपतिः, गणांचा जो पती आहे, देवगण मनुष्यगण असे 10 गण आहेत, अशा सर्व गणांचा जो मालक आहे, स्वामी आहे, त्याला गणपती असं म्हटलं जातं. अशा गणेशाची आराधना आम्ही करतो. ही देवता कुणाची हो? ही ज्ञानाची देवता आहे, ही विद्येची देवता आहे, ही अतिशय पवित्र अशी असणारी देवता आहे. सर्व कार्यारंभी आपण गणेशाची आराधना करतो. नुसतं वैदिक वाङ्मयाची आराधना केली नाही. अलीकडे जर पाहिलं, वैदिक वाङ्मयानंतर अर्थात ज्या प्रस्थानत्रयीवरती ज्यांनी भाष्य केले त्यांनी त्या ठिकाणी आराधना केली. कुणी आराधना केली हो? भगवान शंकराचार्यांनी, पूज्य शंकराचार्यांनी आराधना केलेली दिसते. शंकराचार्यांसारखं स्तोत्र भगवान गणेशाची जी स्तुती केली तसं स्तोत्र आपल्याला कुठे दिसत नाही. काय स्तोत्र आहे ते? मुदाकरात्मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतं सकं विलासी लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिदेवनित्यकं नकाशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं. 8 श्लोकामध्ये भगवान गणेशाची आराधना, स्तुती, प्रार्थना ही शंकराचार्यांनी स्तोत्रामध्ये केलेली दिसते. अनेकांनी भगवान गणेशाची त्या ठिकाणी आराधना केली आहे, प्रार्थना केली आहे. अशा भगवान गणेशाच्या जन्माविषयी अनेक कथा येतात. काही जण तर मला कळतच नाहीये. दाभोत महाराज, बावरे महाराज, काही लोक सांगत असताना खूपच विचित्र काहीतरी सांगतात. भगवान गणेशाची निर्मिती कशापासून झाली म्हणे, तर ते कशापासून झाली म्हणतात? पार्वतीच्या मळापासून झाली म्हणतात. अंगाचं मूळ आणि त्या मळापासून निर्मिती. ज्ञानोबा चला बरं, ज्ञानोबा यांना फटकारे देतात. अहो, भगवान शंकराची ती लक्ष्मी पार्वती आहे, भगवान शंकराची पत्नी आहे, इतकी सुंदर पत्नी आहे पार्वती, आणि तिच्या मळापासून कशी निर्मिती होईल? सुंदर असणारी पार्वती, तिला मळ तरी असेल का? काहीतरी भाकड कथा आमच्या काही लोक सांगतात आणि तुम्ही ते ऐकतात आणि सगळ्या जगात सांगतात. चुकीचं आहे. वर्णन करत असताना ज्ञानोबांनीच पार्वतीचं वर्णन केलंय ना. देव म्हणे निजे देवी जैसे स्वरूप का तुझे. मला फक्त इथे देवी जैसे स्वरूप का तुझे. भगवान तर म्हणतात, शंकर म्हणतात, देवी जैसे स्वरूप का तुझे तैसे नित्य नूतनत्व देखील जे गीता तत्व. हे गीता तत्व किती सुंदर आहे. देवी तुझं सौंदर्य जसं क्षणाक्षणाला पालटतंय ना, चंद्राच्या कडा जशा क्षणाक्षणाला बदलतात ना, तसं तुझं सौंदर्य आहे. त्या सौंदर्याचं वर्णन ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीत केलंय. ही विशेषतः गणपतीची निर्मिती मळापासून झाली नाही बरं का. नीट चांगल्या स्वरूपाचा अभ्यास करा आणि चांगल्या स्वरूपाचे ग्रंथ पहा, त्यातून तुम्हाला कळेल. बाजारातली पुस्तकं देवदेवतेवरची न वाचता पूर्ण शास्त्रयुक्त पद्धतीने असलेली पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा. त्यातून खऱ्या असणाऱ्या देवांची, संतांची आपल्याला माहिती मिळेल. करण्यासाठी अनेक साहित्यांची निर्मिती होती. अंधश्रद्धामध्ये युक्त फौलण्यासाठी अनेक साहित्य, अनेक महाराज लोक या जगात फिरतात. त्या लोकांकडे न जाता शास्त्रोक्त पद्धतीने असलेल्या ग्रंथांकडे आपण गेलं पाहिजे. अशा माणसांकडे, संतांकडे आपण गेलं पाहिजे. भगवान गणेश अतिशय इष्ट आणि प्राप्त अशी देवता आहे. अहो, आपण पाहिलं वैदिक वाङ्मयाने देवाची, भगवान गणेशाची प्रार्थना केली.
त्या ठिकाणी असणाऱ्या मधल्या शंकराचार्य असतील, मध्वाचार्य असतील, विवेक असतील, टिळक असतील, रामानुजाचार्य असतील, अशा असणाऱ्या आचार्यांनीही त्या ठिकाणी प्रार्थना केली. आणखी कोणी प्रार्थना केली हो? आणखी संतांनी केली का असा प्रश्न केल्यानंतर आपण ज्ञानेश्वरीत गेलं तर ज्ञानोबरायांसारखी प्रार्थना, ज्ञानोबरायांसारखी स्तुती भगवान गणेशाची कोणीही केलेली दिसत नाही. ज्ञानोबरायांनी भगवान गणेशाची एवढी स्तुती केली. ज्ञानोबरायांनी 20 ओव्या त्या ठिकाणी खर्च केल्यात बरं का. आणि सुरुवातीला केल्यात का, मध्ये केल्यात का, शेवटी केल्यात? अजिबात नाही. आपण एखादं कार्य करत असताना सुरुवातीलाच आपण त्या ठिकाणी जे चांगलं असलेलं कार्य करतो, तसा भगवान गणेशाची 20 ओव्यामध्ये अतिशय चांगल्या स्वरूपाची प्रार्थना, स्तुती किंवा चांगल्या स्वरूपाचं वर्णन, साहित्य स्वरूपात, साहित्यिक स्वरूपाचं वर्णन जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. ज्ञानोबा इतके त्या ठिकाणी चाणक्ष आहे. ज्ञानोबा म्हणतात, माझा एक एक शब्द, एक एक पद हा महत्वाचा आहे. पदाची कोर्ण सांडिता. माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये एक पद असेल, एक वर्ण असेल, त्या वर्णालाही महत्व आहे. ज्ञानोबरायांनी 20 ओव्या, त्या 20 ओव्यामध्ये असलेले शब्दकार किती असतील, किती पद असतील, अशा सर्व पदांनी युक्त असलेली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी. अशा ज्ञानेश्वरीमध्ये त्या ठिकाणी वर्णन केलंय. हे वर्णन आपल्याला पाहिजे. या भाऊ विठ्ठल इतकं सुंदर वर्णन ज्ञानोबरायांचं केलं. बाहेर गेलं का आत येऊ विठ्ठल मला वाटलं तालुक्यातली आवाज देणारी माणसं आली म्हणून तुम्ही बाहेर पाठवलं. सुंदर असं ज्ञानोबरायांचं वर्णन केले. ज्ञानोबरायांनी गणेशाचं ओम नमोजी आद्या. ज्ञानोबरायांनी सर्वात पहिलं शब्द वापरलाय ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. वैकुंठवासी भोले बाबा या ओळीवरती एक ओवीवरती पूर्ण आठवडाभर बोलायचे बरं का. इतकी छान असणारी ही ओवी आहे. आता त्या ओवीवरती जर इथं बोललं तर कीर्तन संपेल. इतकं छान वर्णन केलं आहे भगवंताचं, गणेशाच्या संपूर्ण शरीराचं वर्णन केलेलं आहे. स्मृती त्याची अवयव, तुझे अवयव काय आहे तो भगवान गणेशाचे. स्मृती ग्रंथ हे तुझे अवयव आहेत. देखा अंगिक भाव लावण्याची ठेव अर्थ शोभा. सुंदर वर्णन, सगळ्यात सुंदर वर्णन कोणी केलं तर ते ज्ञानोबरायांनी केलंय. आणि असे ज्ञानोबराय आहेत, असे ज्ञानोबराय नवे नवे जगद्गुरु तुकोबरायांनीही सुंदर वर्णन केले. नमिला गणपती
पाहू गेलं तर गणपती शब्दाचा अर्थ गणपती स्वरूपाने त्या ठिकाणी या गणेश देवतेला बोलावलेलं आहेच आहे. सर्व संतांनी जास्तीत जास्त देव शब्दाने त्या ठिकाणी बोलवले. ज्ञानोबांनी सुरुवातीला देव शब्द वापरलाय. ओम नमोजी आद्या वील प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. दुसऱ्या ओळीमध्ये पहा, देवा तुझी गणेशू. हे देवा तूच गणेश आहेस किंवा गणेश असणारा तूच देव आहे असा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. विठ्ठल ज्ञानोबाईंचं चकार आहे, तुमचं आमचं चकार नाही. ज्ञानोबाईंनी चकार इथे वापरलाय. चकार वापरणं म्हणजे काय हो, एखाद्या गोष्टीची निश्चितता दाखवणं म्हणजे चकार वापरणं असं आहे. ज्ञानोबाईंनी इथं चकार वापरलाय किंवा देव स्वरूप तुम्हीच आहात किंवा गणेश जी वस्तू आहे किंवा जी गणेश जे आहेत ते तुम्ही देव स्वरूपच आहात अशा स्वरूपाचा चकार त्या ठिकाणी ज्ञानोबाईंनी वापरलाय. आजच्या या अभंगामध्ये या अभंग बऱ्याच वेळेस भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याकडे लावला जातो. जगद्गुरु तुकोबराय हे देवाचे पाईक आहेतच आहेत. जगद्गुरु तुकोबरायांना अतिशय संत स्वरूप मस्तकावरती फुलाप्रमाणे धारण करणारे जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर कोण असतील तर ते ज्ञानोबराय आहेत. हाच ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरीचा मागोवा घेत आजच्या अभंगाचा अर्थ आपल्याला भगवान गणेशाकडे लावायचा आहे. अर्थात जगद्गुरु तुकोबराय भगवान गणेशाच्या जवळ गेले आणि भगवान गणपती देवाला एक मागणी करतात. अभंगाच्या पहिल्या हेची दान देगा देवा. वारी करतायत. कोणती वारी हो? चतुर्थीची वारी करतायत गणपतीची आणि त्या देवाकडे जातायत. आजच्या अंगरकीच्या दिवशी जातायत आणि भगवान गणेशाच्या समोर उभा राहतायत आणि म्हणतात देवा मला अशा स्वरूपाचं दान दे. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. मला हेच दान दे आणि दान देणारा तू आहेस. अनेक स्वरूपाचं दान देणं तुझ्याकडे आहे. मला इतर दान नको देवा. दान कोणते होतो? विचार शास्त्रकारांना अन्नदानं परमदानं विद्यादानं ततः परम अन्नेन क्षणिका तृप्तिः यावत् जीवन्तु विद्यया. अन्नदानं परमदानं. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे काय हो? अन्नदान आहे. म्हणून अन्नदान केलं जातं. मी कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्यासोबत परमिशनमध्ये राहत असताना एक मित्र असायचा दावत महाराज. आणि तो मित्र भूक लागली. सकाळी लवकर कॉलेजचं लेक्चर असायचे भाऊ आणि ते भूक लागली की मधले 2 लेक्चर झाले की त्याला भूक लागायची आणि वावळे महाराज मग तो श्लोक म्हणायचा अन्नदानं परमदानं. त्या परमिशनच्या समोर आणि चांगले हॉटेल होते. तुम्ही गेला तर भाऊ किंवा नाना भाऊ वगैरे गेले असतील बरं का डायरेक्टर साहेब. त्या हॉटेलमध्ये द्या काहीतरी खाऊ घाला. परीक्षा जवळ आली की म्हणायचा विद्यादानं ततः परम. तुम्ही अभ्यासलेल्या नोट्स आम्हाला द्या. तुम्ही अभ्यासलेले पुस्तक आम्हाला द्या. असे काही स्वार्थी दान मागणारे मित्र असतात. शास्त्रामध्ये दानांचे प्रकार सांगितले. अन्नदानं परमदानं
विद्यादानं ततः परम. विद्यादान हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. अन्नेन क्षणिका तृप्तिः यावत जीवन तु विद्यया. अन्न खाल्लं आतापर्यंत कुणी दान केलं असेल अन्नाचं, त्या अन्नदानाने क्षणभर तृप्ती होईल. 2 तासाची भूक मरेल, 4 तासाची भूक मरेल, नवे 12 तासाची मरेल, यापेक्षा नाही जास्त होऊ शकत. पण अन्नेन क्षणिका तृप्तिः यावत जीवन तु विद्यया. विद्या स्वरूपाचं ज्ञान जर प्राप्त केलं असेल तर यावत जीवन तु विद्यया. जोपर्यंत जीव आहे, जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत जीवनाची तृप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा विद्या दान देणारं कोण असेल तर ते गणेश आहेत. विठ्ठल विठ्ठल. अधिष्ठात्री देवता कोण असेल? आपण सरस्वतीलाही मानतो बरं का. सरस्वती आहेच. सरस्वती आणि भगवान गणेश यांचा समान त्या ठिकाणी कार्य करण्याचा व्यवहार दिसतो आपल्याला. सरस्वतीच्या आधीही ज्ञानोबरायांनी वर्णन कोणाचं केलंय? भगवान गणेशाचं केलंय. ती अधिष्ठात्री देवता आहे, ज्ञानाची अधिष्ठात्री देवता आहे, रिद्धी सिद्धीची. म्हटलं जातं की रिद्धी सिद्धी त्यांच्या पत्नीचे दोन. रिद्धी सिद्धी ओढंगती द्वारी. एकदा त्या देवालाच प्राप्त केलं, रिद्धी सिद्धी ओढंगती द्वारी. त्या दोन्हीही आपल्या दारामध्ये येतात. विठ्ठल विठ्ठल. अशा भगवान गणेशाविषयी अनेक लोक प्रार्थना करतात बरं का. अनेकांनी आपल्या इष्ट प्राप्ती करण्याला त्याची प्रार्थना केली. जगद्गुरु तुकोबाराया जातायत आणि देवाकडे मागतायत. भगवान गणेशाला मागतात, हेची दान देवा देवा. देवा अशा स्वरूपाचं दान मला तो दे. कोणतं दान दे? तुझा विसर सगळी मंडळी आहेत. गिरी महाराज आहेत, भागवत महाराज. आम्ही आलो की ते असतातच. दुःखद घटना घरात घडली तरी ते आज इथे उभा आहेत. त्या ठिकाणी महाराज आहेत, पूजनीय. नानाभाऊ महाराज आहेत. आणि आमचे प्रेम असलेले आमच्यावरती आमचे मामा पावरे मामा या ठिकाणी आहेत. सगळीच प्रेमाची मंडळी असल्यामुळे या आळंदीचं कीर्तन वाटेल. विठ्ठल विठ्ठल. देवा तुम्ही आमच्या जीवनात दररोज भेटतातच, पण मनात कधी कधी शंका वाटते. देवा आम्ही संसार करतोय, जगद्गुरु तुकोबाराय संसारिक होतेच ना. आम्ही संसार करतोय, या संसाराच्या गडबडीत कदाचित तुमचं विसरण होईल की काय, अशी अंतकरणामध्ये एक शंका तयार झाली आहे. म्हणून तुमच्या जवळ येतोय, एक दान आम्ही मागतोय. तुझा विसर न व्हावा. आता जर संयुक्त पदाने बोलला तर अर्थ वेगळाच होईल बरं का. उलटा पण अर्थ होतो. तुझा विसर न व्हावा म्हणजे काय? तुझा विसर होऊ दे असाही अर्थ त्या ठिकाणी संयुक्त पदाने लावला तर होईल. पण विसर न व्हावा. संधी खूप मजा करते. व्याकरणातला सगळ्यात महत्वाचा प्रकार संधी असतो. संधी जर कळाली, संधी कळली का तुमची गेली असेल. आता नसेल गेली का शाळा भरा मग. संधी गेली व्याकरण शिकण्याची संधी. संधी म्हणजे काय? शब्दांचा विग्रह त्या ठिकाणी असतो. संधी जोडणे आणि विग्रह करणे त्याला संधी असं म्हटलं जातं. संस्कृत वाङ्मयाची पण अशी छटा आहे. त्या शब्दाची संधी कळाली नाही तर काहीतरी गडबड होते, खूप काहीशी गडबड होते. एकदा राजा राणी असतात आणि त्यांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्फोरतं. खूप गरमी होती, खूप त्या ठिकाणी गरमी चढली आहे. राणी म्हणते राजाला, चला ना जरा फिरायला. तो म्हणतो
म्हणतो कुठे जायचंय? अहो एवढी गर्मी झाली आहे, फिरायला जाणार कुठे हो? तुम्ही एवढं राज्यामध्ये छान सरोवर बांधलंय, त्या सरोवरामध्ये जाऊन आपण जरा विहार करूया, पोहूया, आपण स्विमिंग करूया इंग्रजी भाषेमध्ये, तिथे जाऊया आपण. बायकोचा हट्ट आहे, करावाच लागतो, नाही म्हणून चालत नाही. ते राजा म्हणाला काहीच अडचण नाही, जाऊया. दोघेही गेले भर उन्हाळ्यात, भर दुपारी त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी, आणि त्या सरोवरामध्ये स्नान करायला लागले. नवरा बायको एक चेष्टा करायला लागले एकमेकाची. राणी राजाच्या अंगावरती चेष्टेने पाणी शिंपडायला लागली, राजा पण राणीच्या अंगावरती पाणी शिंपडायला लागला. खूप काहीच एकमेकाच्या अंगावरती पाणी शिंपडायला सुरुवात झाली आणि राणीच्या अंगावरती तो राजा जास्तच पाणी टाकायला लागल्यानंतर राणी वैतागली. मी संधीविषयी सांगतो, राणी वैतागली आणि त्याला एक वाक्य बोलली. ते आधीच संस्कृत शिकवत होते माझ्याकडे, बरं का. ते संस्कृत शिकत होते, एका विद्वान पंडिताकडे शिकत होते. राणीचं व्याकरण चांगलं होतं, राणी छान संस्कृत शिकत होती. राजा नवीनच संस्कृत शिकायला सुरुवात केली होती, त्याच्यामुळे अभ्यासाला वेळच नव्हता, कारण राज्याचा कारभार सांभाळत होता ना बिचारा. नंतर ती राणी त्याला संस्कृत मधनं वाक्य बोलली, हे राजन मोदकही सिंच. मोदकही सिंच असा अर्थ जर पाहिला सरळ तर त्या ठिकाणी असा अर्थ होतो मोदक शिंपडणे. राजा अंगावरती मोदक शिंपड. राणीने सांगितलंय, राजाच्या लक्षात आले. राजाने लगेच प्रधानाला बोलवलं आणि प्रधानाला म्हणाला, इकडे जरा जा, पुण्यातल्या नवे आव्हाण्यातल्या दगडूशेठच्या समोरची किंवा आव्हाण्याच्या गणपतीच्या समोरची सगळी मोदकाची ताटं घेऊन जा. प्रधान खूप काहीशी सगळ्या गणपतीच्या देवाच्या समोरची ताटं घेऊन आला आणि तिच्या अंगावरती एक एक पाण्याऐवजी मोदक शिंपडायला लागला. ती राणी म्हणाली, याला काही कळतं की नाही? बऱ्याच वेळेस स्त्रिया असंच म्हणत असतात, यांना काही कळतं की नाही. ती असं म्हणायला लागल्यानंतर तो म्हणायला लागला, झालंय काय? ती राणी म्हणते, अहो राजे साहेब, मी तुम्हाला असं बोललीये, तुम्ही इतक्या वेळेसा माझ्या अंगावरती पाणी टाकतास ना, ते पाणी काही टाकू नको. तुम्हाला मला लक्षात आलंय, तुम्हाला मोदकही सिंच याचा अर्थ कळाला नाही, याचे विग्रह करता आला नाही, याची शब्दाची फोड तुम्हाला कळाली नाही, त्यामुळे तुम्ही विपरीत कार्य केले. मोदकही सिंचचा अर्थ असा होता, मा उदकही सिंच. मा म्हणजे नको, उदकही म्हणजे पाणी आणि सिंच म्हणजे शिंपडणे. राजा, तू इतका वेळचा माझ्या अंगावरती पाणी टाकत होतास ना, ते पाणी काय माझ्या अंगावरती टाकू नको असं मी त्याला बोलली. तुला मी मोदक शिंपडायला धावली नाही, संधी काढाली नाही की अशी अवस्था होती. विठ्ठल आजच्या अभंगातल्या या पदाची जर संधीच मिळाली नाही तर अर्थ उलटा होईल आणि तुम्ही उलट कार्य करायला लागणार. तिची दान देगा देवा तुझा विसर न हा शब्द लक्षात महत्वाचा घ्या. न व्हावा देवा तुझा विसर कधी होऊच देऊ नको. संतांनी सगळ्याच ठिकाणी सांगितलंय, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. सर्व संतांनी भगवंताकडे एकच मागितलंय, देवा तुमच्या अंतकरणात जो आम्ही आहेत ना, किंवा आम्हाला तुम्ही जे ओळखतात ना, तो विसर काय होऊ देऊ नको. बरं का, हे सर्व संत भगवंताकडे जातात. आम्ही जसं एखाद्या चांगल्या माणसाकडे जातो आणि त्याला म्हणतो आपण, तुम्ही मला ओळखलं का? तुम्ही मला विसरलात तर नाही ना? अशा स्वरूपाचे वाक्य जसे आपण एखाद्या साध्या माणसाकडे जाऊन बोलतो, तसे संत पारमार्थिक अवस्थेमध्ये जातात आणि भगवंताला म्हणतात, देवा हेची दान देगा देवा. अनेक दान जगामध्ये आहेत, पण हेच अशा स्वरूपाचं दान तुम्हाला दे. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर काय मला होऊ देऊ नको. आणि तुझा जर विसर मला झाला नाही तर मी काय करीन? अभंगाच्या वेदीय चरणामध्ये
विसर न होण्याचं दान मागतायत आणि असं दान द्यायला ज्यावेळेस भगवान गणेश तयार होत आहेत त्यावेळेस तुकोबराय त्या ठिकाणी म्हणतात मी आणखी काय काम करेल जर मला विसर न होऊ दिला देवा तुझ्या अंतकरणातनं किंवा माझ्या अंतकरणातला तुझा विसर कधी न होणार असेल तर मी काय करेल हो गुण गाईन आवडी देवा तुझे गुण मी आवडीनं गाईल बरं का भगवंत हा गुणवान आहे भगवंताचे गुण पाहणं किती छान आहे तर देव शब्द म्हणजे काय हो ज्ञानोबाने त्या देवाची व्याख्या केली बरं का किती छान व्याख्या केली नीट ऐका ज्ञानोबायांचे शब्द आहेत हा किती छान व्याख्या केली ऐका यशश्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जे म्हणून येतो भगवंतो भगवान गणेशाकडे आहेत का नाही हे गुण पहा ना ऐका यश आहेच की नाही यश असल्याशिवाय आपण देवाची पूजा करत नाही इतकं यश आहे प्रत्येक गोष्टीची सुरुवात करत असताना भगवान गणेशाचीच पूजा करतो माझ्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा अनुभव स्वतः सांगतो मी सकाळी उठल्यानंतर सर्वात सुरुवातीला कोणतं स्तोत्र म्हणत असेल तर ते भगवान गणेशाचं महागणेश मंत्र ते स्तोत्र म्हटल्याशिवाय दिवसच जात नाही दिवा की ज्या जिथे लेक्चरला जाईल तिथे पहिलं स्तोत्र मुलांना शिकवतो आणि मगच पुढचं हे काम करतो विठ्ठल स्तोत्राची स्तुती सांगितली काय होईल अरोगताम दोषताम सुसाहितीम सुपुत्रताम समाहितायुरष्टभूती अभ्युपैती सोचिरा तुम्ही जर हे स्तोत्र गायलं तर अरोगताम दोषताम सुसाहितीम सुपुत्रताम अनेक चांगले फायदे संसारातले सांगितले बरं का आणि परमार्थातले तर आहेतच आहेत असे भगवान गणेश कसे तो ज्ञानोबायांच्या ओळीतच पाहणं त्यांना ऐका यशयुक्त आहेत श्री ऐका यशश्री अवतार्य त्या ठिकाणी दिसतंय ऐका यशश्री अवतार्य ज्ञानाची तर ती मूर्तीच आहे ज्ञान वैराग्य आहे ना वैराग्य असल्यामुळेच ग्रंथांचे त्या ठिकाणी लिखाणाचं काम त्यांनी केलंय ऐका यशश्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य रिद्धी सिद्धी दोन्ही बायकाच आहेत त्यांच्याकडे किती ऐश्वर्य असेल त्यांच्याकडे हे साही गुणवर्य वस्ती जे म्हणून येतो भगवंतो ही डेफिनेशन ही व्याख्या भगवंताची ज्ञानोबा यांनी केली आहे आणि आपण वाङ्मयात जर पाहिलं देव शब्दाची व्याख्या दिव्यते आणि इति देवा जो तेजमान आहे जो प्रकाशमान आहे जो दैदिप्यमान आहे तो देव विठ्ठल वेदामध्ये आणखी व्याख्या दिसतात दीपणात वा द्योतनात वा अशा देवाच्या अनेक इति देवा असा देव शब्द आहे अशा देवाची त्या ठिकाणी आम्ही काय करू गुण गाईन आम्ही तुझे गुण किती येतो देवाचे गुण एक आहेत का हो नाही अनेक गुण देवाचे आहेत संतांनी सगळ्या गुणाच्या अवताराच्या राशी देवाचे गुण अनेक आहेत देवाचे अवतार सुद्धा अनेक आहेत अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी शंख चक्रपदा पद्म सहित करी मला आणखी खासगीत तुमच्याशी बोलायचंय खासगीत बोलायचंय म्हणजे हे बोलायचंय अनेक जी काही न शिकलेली लोक म्हणतात महाराज हे गणपती देव वेगळा भगवान विठ्ठल वेगळा राम वेगळे कृष्ण वेगळे हे सगळे वेगवेगळे असं कसं काय हो तुमच्या भाषेत एक उत्तर जातो मी आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवं प्रतिगच्छति हे सगळे एकच आहेत भगवंत सांगतात ना ममैव वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मी माझं काम करण्यासाठी वेगवेगळे अवतार धारण करतो तसा मी एकच आहे पाऊस त्या ठिकाणी आकाशातूनच पडतो आकाश अनेक नाहीये एकच आकाश आहे ते आकाशातलं पाणी आकाशात पतितं तोयं कुठे कुठे पडतं आवण्यात पडतं शवगावला पडतं पाथर्डीत पडतं आमच्या सुसऱ्याला पडतं आळंदीत पडतं महाराष्ट्रात पडतं महाराष्ट्राच्या बाहेर पडतं राज्यात पडतं भारतात पडतं अनेक देशात पडतं आणि सर्व पाणी कुठे जातं यथा गच्छति सागरं सागराला जाऊन जसं प्राप्त होतं अनेक पाणी आहे वेगवेगळ्या ठिकाणी पडलंय म्हणून त्याला आपण वेगवेगळं पाणी म्हणतो त्याला ढोरा नदीचं पाणी म्हणू त्याला गोदावरी नदीचं पाणी म्हणू आपण दिलेली ती नावं आहेत हे सगळं पाणी वेगळं नाही एकच आहे तसं हे देव जरी अवताराने वेगवेगळे असली तरी सर्व एकच आहेत विठ्ठल विठ्ठल असे भगवान गणेशाची त्या ठिकाणी मूर्ती किंवा भगवान
गणेश आहेत, त्यांचं गुण आहे. भगवंताचे गुण अनेक आहेत, भगवंताचे नाव अनेक आहेत. विष्णू सहस्रनामात चला ना, किती आहेत? अनंत नामधेय, अनंत नावांनी युक्त असलेला त्या ठिकाणी देव आहे. आणि भगवान गणेशाचे पावर किती नाव आहेत? गजानन, गणपती, गणेश, किती हेरंब, कितीतरी नाव, विघ्नराज, विघ्नहर्ता, कितीतरी नावं त्या ठिकाणी भगवान गणेशाचे मला तुम्हाला सांगता येतील. ज्याची अनंत नाव आहेत तो देव विठ्ठल विठ्ठल. नामवरांची विचारलं, नावं अनंत आहेत, रूप अनंत आहेत का? आहेच ना. अनंत रूपे अनंत वेशामध्ये पाहिलं. या या वकील साहेब आले, अण्णा आले. अनंत वेशामध्ये देवाला पाहिलंय, अनंत वेशामध्ये त्या ठिकाणी पाहिलंय. बरं, भगवंताने अनंत रूप धारण केली आहे. कशासाठी हो? भक्तांचं कल्याण करण्यासाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी अनंत रूप धारण केली आहे. किती किती रूप धारण केली आहेत तुम्ही पहा. अनंत वेश सुद्धा धारण केली आहेत, अनंत वेश त्याने धारण केलेत. बरं का, एकच उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. काही काळापूर्वी खूप मोठा दुष्काळ महाराष्ट्रात पडला होता. जुना प्राचीन काळ आहे आणि प्राचीन काळामध्ये तो खूप मोठा दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये महाराष्ट्रात खायला अन्न मिळेना, खायला नाही हो, नदी प्यायला सुद्धा पाणी मिळेना. लोकांना काहीच मिळत नव्हतं, पशु पक्ष्यांनाही काही सावली सुद्धा मिळेना. इतकी वाईट परिस्थिती झाली. आणि अशा काळामध्ये मंगळवेढामध्ये असलेले दामाजी पंत, भगवान विठ्ठलाचे साक्षात भक्त असलेले त्या दामाजी पंतांकडे बिदरचा जो बादशाह आहे, त्या बादशाहाचं काही धनाचं कोठार होतं. त्या बिदरच्या बादशाहाचं धनाजींकडे जे असलेलं कोठार आहे, त्या धनाजींनी विचार केला, धनाजी पंतांनी, जर एक कोठार आपण वाटलं तर लोकांना काहीसं खायला मिळेल, लोकांना काहीतरी प्यायला मिळेल, लोकांना काहीतरी त्या ठिकाणी जीवन जगता येईल, म्हणून आपण कोठार उघडूया. पण ते कोठार उघडण्यासाठी बादशाहाची परवानगी लागणार आहे. पण दामाजी पंत म्हणाले, बादशाहाची परवानगी घेता घेता दुष्काळ निघून जाईल, आत्ता गरज आहे, आता शुभस्य शीघ्रम, अशी अवस्था दामाजी पंतांनी लक्षात घेतली. आणि ते बिदरच्या बादशाहाचं धनाजी पंतांनी मंगळवेढ्यामध्ये असलेलं, खरी घटना सांगतो बरं का, ते कोठार उघडलं आणि लोकांना त्या ठिकाणी ते धनधान्य वाटून दिलं. वाटून दिल्यानंतर ही बातमी त्या ठिकाणी कोणाला कळाली तर त्या बादशाहाला कळाली. रागाने अतिशय फणफणला तो बादशाह, मी राजा आहे आणि माझंच कोठार आहे, माझ्या विरहित त्या धनाजी पंतांनी वाटलं, आणा त्यांना पकडून आणा आणि त्यांना त्या ठिकाणी शिक्षा द्यायची, त्यांना शिळावर चढवायचंय, असं फरमान सुद्धा काढलं. आणि ही बातमी कोणाला कळाली हो? कोणाला कळाली? न सांगता तुम्हा भगवान श्री विठ्ठलाला ही बातमी कळाली. मंगळवेढान असणारं पंढरपूर काय लांब नाहीये अहो, त्याला वैकुंठात असलं तरी सुद्धा बातमी कळते. गजेंद्राचा धावा, गजेंद्राने धावा केला, हा म्हणेपर्यंत इथे आला. बातमी कळायला काय तो देव आहे कळाला. आणि कळाल्यानंतर भगवानाचं सकाळी सकाळी लोक आराधना करत होते. काय करत होते? देवाचा काकडा गात होते. आणि बिदरचा बादशाहाने पकडून गेलाय. काही काळानंतर दामाजी पंतांना शिळावर जाणार आहे लक्षात आले. भगवंत ताडकन विटेवरून खाली उतरले. लोक म्हणायला लागले, अहो कुठे चालले? रुक्मिणीबाई म्हणाल्या, कुठे चाललात तुम्ही? थांब, मी आलोच ग, येतोच असं म्हटल्यानंतर
त्या ठिकाणी गेल्या कुठे गेले होते ते महारवाड्यात घुसले. महारवाड्यात घुसल्यानंतर तो महारवाड्यातला जो भक्त आहे तो भगवान विठ्ठलाचा भक्त आहे, तो काय करत होता, तो सुंदर अशा स्वरूपाचं देवाचं चिंतन करत होता. काय म्हणत होता तो, योगी दुर्लभ गोया देखिला साधने, देखिला साधने, पाहता पाहता, पाहता पाहता, बोले लागे, योगी दुर्लभ गोया देखिला साधने, देखिला साधने, पाहता साक्षात त्याच्या समोर वार झाले. भगवंत कसे येतो ते काय तुमच्या आमच्यासारखे कपडे घातलेले भगवंत नाहीयेत. कसे आहेत, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा रोपल्या, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळ कंठी वैजयंती, इतके पितांबरधारी वस्त्र धारण केलेले, अख्ख्या त्रिभुवनावरती ज्यांचं देश टाकावं कालपासून इकडे आल्यापासून मला 20-25 लोक तरी भेटलेत. महाराज यात्रा जवळ आली, तुम्ही आळंदी सोडून इकडं काय करता, कालपासून सांगायला लागले. म्हटलं काही नाही, देवाकडेच आलोय, तिथल्या देवाकडे आलोय. सांगायचं इतकं चैतन्य वाटत. आपण भगवंताचं दर्शन घेतलं की आपल्याला तिथून निघावंसच वाटत नाही, बरं अजिबात निघावंसं वाटत नाही. इतकं सुंदर आहे, किती सुंदर आहे. संतांनी वर्णन केलंय. सुंदर कसं वर्णन केलंय, काळ्या शब्दाने वर्णन केलंय. खाईचाची काळा अनादि बहु काळा मनोळी वेदाचा अहो, त्याचं वर्णन करत असताना श्रुती माता म्हणते, श्रुती नेती नेती म्हणते, असा नाही असा नाही असं वर्णन करायला, त्याचं वर्णन करताच आलं नाही. नका बाई वेदासी काही संपल्या क्षणीच आपल्या डोळे उघडावे तर साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा प्रचंड आनंद झाल्याने बोलायला लागला. तो महार तो काय म्हणतोय, अरे देवा, तुझी प्राप्ती करण्यासाठी ऋषी मुनींनी तप
केली, साधनं केली, यज्ञ यागादी क्रिया केल्या तरी तू त्यांना प्राप्त झाला नाही. अनेक देव देवतांनी तुझी प्रार्थना केली तरी तू प्राप्त झाला नाही. अतिशय कष्ट तुझ्यासाठी केले तरी प्राप्त झाला नाही. मी असलेला क्षुद्र जातीने असलेला फक्त तुझं वर्णन करतो तेव्हा आज तू मला भेटायला आला, साक्षात आनंद वाटायला लागला. भगवंत म्हणतायत तू बोल नंतर, माझी स्तुती नंतर गा. माझं एक काम आहे तुझ्याकडे. काय काम आहे? मला तुझी कपडे पाहिजे. भगवंत असं म्हटल्या तो म्हणायला लागला मी क्षुद्र आहे, माझे कपडे म्हणजे काय हो? अनेक वर्षाची ही कपडे माझ्या अंगावरती आहे, फक्त मी दररोज धुवून घालतो, ते फाटले तुटले. देवा एकदा असंच त्या जणीबाईंनी त्या ठिकाणी तुझ्या दारात आले असे काहीतरी कपडे घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना किती त्रास झाला माहिती. देवा तुला वाटत नाही का माझ्याकडनं तुझी भक्ती व्हावी, लोक मला मारतील ना, पण देवा तू साक्षात माझ्याकडे आला, तुला काय पाहिजे तर ते नक्की घे, कारण मी तुला माझा प्राण माझं जीवन तुला समर्पित केलंय. म्हटल्याप्रमाणे भगवंतानी कपडे मागितले. कोणाला हो? त्या भक्ताला कपडे मागितले. सगळे कपडे त्या ठिकाणी भगवंतानी घातले आणि भगवंताचे कपडे काय केले? म्हणाला तू माझे कपडे घालायचे. भगवंताचे कपडे आपल्या भक्ताला भगवंतानी घातले आणि ते महाराचे कपडे त्या भक्ताचे कपडे घातले आणि कपडे घालून भगवंत कुठे जात आहे? तो जिथे बिदरचा बादशाह आहे, जिथे दामाजी पंतांना शिवळावर चढवणार आहे, अशा ठिकाणी ते जात आहेत. किती वेळ लागणार हो भगवंताला जायला? काहीच नाही, क्षण मात्रात भगवंत तिथे गेले आणि गेल्यानंतर तिथे बिदरच्या बादशाह समोर उभा राहत आहेत आणि उभा राहून काय करतायत? जोहार माय बाप जोहार, तुमच्या महाराजा मी महार, तुमच्या महाराजा मी महार. हे बिदरच्या बादशाह तुला जोहार असो, तुला माझा मुजरा असो, तुमच्या घरचा मी महार, आता तुझ्या द्वारीचा मी महार आहे. सांग मला काय पाहिजे तुला? मी त्या दामाजी पंतांचा सेवक आहे, माझ्याकडे एक चिठ्ठी आहे, ती चिठ्ठी तुम्हाला द्यायची, त्यासाठी मी आलो. बिदरचा बादशाह म्हणाला चिठ्ठीत काय लिहिले त्या दामाजी पंतांनी? त्याला आता थोड्या वेळात शिरावळ जायचंय, तो काय तिकडे धरून आणलाय त्याला तिथे आहे, आता थोड्या वेळात इथे येणार आहे, दाखव तुझी चिठ्ठी. त्या असणाऱ्या महाराणी भगवंतांनी रूप घेतले ना, फक्त चिठ्ठी दिली आणि बिदरच्या बादशाला चिठ्ठी दिली. चिठ्ठी दिल्या त्या ठिकाणी अक्षर पाहिली आणि अक्षर पाहता क्षणी बिदरच्या बादशाला समाधी लागली. ठीक आहे, तुमच्या आमच्या घरचे अक्षर आहेत का? तुमच्या आमच्या हाताचे अक्षर आहेत का? तुमच्या आमच्या अक्षरांनाच कळत नाही काय चाललंय. दोन मैत्रिणी असतात, थोडं विषयांतर करतो, एकत्र राहतात लहानपणापासून. नाना भाऊ ते माझ्याकडे संस्कृत शिकलेले असतात आणि त्यांचं काही दिवसांनी लग्न होतं. लग्न झाल्या काका त्या दोघी बऱ्याच वर्षे एकमेकीला भेटत नाही. एक दिवस अचानक आवडण्याच्या नदीवरती त्या भेटतात 15-20 दिवसातनं, वर्षानंतर. आणि ती म्हणते पहिली दुसरीला काय ग तुझे हे कुठे असतात? ती म्हणे दूरदेश. दुसरी म्हणते तुझे हे कुठे असतात? जुन्या मैत्रिणी. बरं आताच नाही, आता हे शब्दच निघून गेला. अहो नाही, हे नाही, काहीच नाही, डायरेक्ट तू असा शब्द असतो. पुण्यात तर आमच्याकडे तेच सुरू आहे. तर त्या ठिकाणी अशा त्या मैत्रिणी, दुसरी म्हणते कशी भेटतात? काय नाही, पत्र पाठवतात. दुसरी पण म्हणते पत्रच पाठवतात माझे पण. मग ती दुसरी म्हणते पहिलीला दाखव ना तुझ्या नवऱ्याचं पत्र जरा. ती म्हणे दूरदेशात आहे तो नवऱ्याचं पत्र म्हणजे असं आहे, चतुर सखी मी भरता, माझा नवरा एवढा चतुर आहे, स्वयंपी लिखितम स्वयं वाचेती परम न वाचेती. माझ्या नवऱ्याचं अक्षर असं आहे, स्वतःने लिहिलेलं स्वतःला वाचता येतं, दुसऱ्याला वाचता येत नाही. पहिली म्हणते ठीक आहे माझ्या नवऱ्याचं असं, तुझ्या नवऱ्याचं दाखव. ती म्हणते माझा नवरा तर असा आहे, चतुर सखी मे भरता परोपी न वाचेती परम स्वयंपी न वाचे. माझ्या नवऱ्याने दुसऱ्याला वाचता येत नाही यात नवल नाही, स्वतःला सुद्धा वाचता येत नाही, असे अक्षर असतात. तुमचे आमचे अक्षर असे आहेत, साक्षात भगवंताचं अक्षर. बादशाह पाहतो आणि बादशाह पाहिल्यानंतर बादशाहला समाधी लागतेच. त्यावेळेस तो भगवंत म्हणतात याला समाधी लागून कसं होईल, अजून खूप मोठं काम राहिलं. बादशाहची समाधी भगवंताच्या कृपेनेच त्या ठिकाणी परत नष्ट होते. त्या पत्रात लिहिलेलं असतं एका वाक्यामध्ये, मी दामाजी पंतांचा नौकर आहे आणि या नौकराकडे तुमच्या कोठाराचं सर्व रक्कम पाठवलेली आहे, तुम्ही यांच्याकडनं पूर्ण करून घ्यावी, असं एक वाक्यामध्ये पत्र लिहिलेले, एक चिठ्ठी लिहिलेली असते. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असल्यानंतर ते भाव कळतात त्या बादशाह. बादशाह म्हणतो कुठे संपत्ती? आणि तो जो महार आहे ना,
तो महार तिथली असलेली पिशवी काढतो बरं का, आणि पिशवी काढतो तो म्हणतो या पिशवीत आहे. अरे माझं एवढं मोठं धनाचं कोठार आहे आणि एवढ्या एवढ्या पिशवीत काय धन आहे, किती धन असेल? तो म्हणतो तुमचं किती गेलं ते सांगाच. भगवंताने ती पिशवी उलटी केली ना अशी झटकायला सुरुवात केली. अहो झटक काय, माझ्याकडे काय पाहता, तिथे माझ्या उंचीचा सोन्याचा ढिगा त्या ठिकाणी लागला. भगवंत झटक काय आणि त्या ठिकाणी धन पडतं. ही भगवंताची कृपा त्या ठिकाणी आहे. पडल्यानंतर ते पाहून आणखी परत बादशाह समाधी लागायला लागले आणि जाता जाता पूर्ण त्या ठिकाणी लक्षात आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी एकदा जाता जाता जोहार करायला लागले. जोहार मायबाप जहा जोहार, तुमच्या घरचा मी महार. हे सगळं कळल्यानंतर जोहार करताक्षणी परत बादशाला समाधी लागते. तेवढ्यात भगवंत दामाजी पंतांना घेऊन मंगळवेढ्याला निघून जात आहेत. त्याचं समाधीचं उत्थान होतंय आणि उत्थान झाल्यानंतर तो बादशाह म्हणतोय तो मागाशी आलेला तो कुठे महार? तो महार नाहीये, तो कोण आहे? देवांचा देव आहे, तो विठ्ठल आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे. अशा स्वरूपाचं भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंतांनी घेतलेली अनंत रूपे. विठ्ठल अनेक गुणांनी युक्त असलेला भगवंत आहे. किती गुण सांगू, एक कीर्तन नाही, अख्खा आयुष्य, अख्खा जन्म, अख्खं युग जरी गेलं तर भगवंताचे गुण सांगून त्या ठिकाणी होणार नाही. इतके छान आहेत. म्हणून अशा गुणांकडे आपण गेलं पाहिजे. गुणांना सोडलं तर जीवनामध्ये वाईटच होतं. गुणाग्नेषु गुणा भवन्ति ते निर्गुणं प्राप्य भवन्ति दोषाः आस्वाद्यतो यः प्रभवन्ति नद्यः समुद्रमासाद्य भवन्ति पेयः. छान श्लोक आहे. गुणाग्नेषु गुणा भवन्ति. गुणी माणसाकडे तुम्ही गेलात की गुणवानच होणार. ते निर्गुणं प्राप्य भवन्ति दोषाः. वाईट माणसाकडे, दुर्जन माणसाकडे गेलात तर तुम्ही दोषीच होणार. समुद्र मासाद्य भवन्ति पेयः. आकाशातलं पडलेलं पाणी जे आहे ते पिण्यास योग्य आहे. समुद्र मासाद्य भवन्ति अपेयः. समुद्राला जाऊन ते पाणी मिळालं की ते दोषयुक्त होतं, ते पिण्यास योग्य नाही. म्हणून जीवनामध्ये गुणांना प्राप्त करावं. हे गुण कुणाकडे आहेत? हे भगवंताकडे आहेत, हे गणेशाकडे आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे गणाधिराज गुणगायीन आवडी. आणि कसे आम्ही गुण गाऊ तुझे? आवडीनं गुण गाऊ. सर्व संतांनी भगवंताचे आवडीनंच गुण गायले. आवडे दिवासी त्वया किंवा आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सर्व संतांनी आवडीनं केले बरं का. ज्ञानोबारायांनी भगवंताकडे जाण्यासाठी सुद्धा आवड दाखवली. माझे जीवी आवडी माझे जीवी आवडी. भगवंताकडे जाण्याची इच्छा करतात. एकटे नाही, ज्ञानोबाऱ्यांच्या पालखीत जाण्याची इच्छा असते, तुकोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्यात जाण्याची इच्छा असते, संतांच्या सहवासात जाण्याची इच्छा. ही लोकांना काही दुसऱ्या मार्गाने जाता येत नाही का? आदल्या दिवशी जाता येत नाही का? ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांसोबत जायचं यासाठी, कारण ते गुणाच्या खाणी आहेत. संत आणि देव हे गुणाच्या खाणी असतात. ज्ञानोबाऱ्या याच स्वरूपाचे असल्यामुळे गुण गायीन आवडी. अशा ज्ञानोबाऱ्या म्हणतात, तुकोबाऱ्या तसं म्हणतात, हे गणेशा तुमचे गुण आम्ही आवडीनं गाऊ. गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. ही सर्व प्रकारे तुला जोडी आहे. जोडी म्हणजे मी प्रार्थना करतो, नुसती नाही. ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर अहम वाचा चित्तंग देवनिया शरण निघ महोदधिकारांग विकारे जैसे. माझा अहंकार, माझं कायिकता, माझी वाचिकता, माझी मानसिकता सर्व भाव समर्पित
आनंदित करून मी तुमचे गुण गाईल आणि तुमचे गुण गायल्यानंतर मला आणखी एका गोष्टीची अपेक्षा आहे. कोणती गोष्ट महाराज? भगवान गणेश विचारतात त्यावेळेस महाराज सांगतात संत तिसऱ्या चरणामध्ये, हे माझ्या जीवनामध्ये नरके मुक्ती, मला मुक्ती नको बरं का. मला मुक्ती म्हणजे काय? मोक्ष नको. मोक्ष प्राप्त करण्यासाठी तर लोक आयुष्य घालतात. आम्ही लोक आळंदीला जाण्याचा प्रयत्न कशासाठी हो? मोक्ष प्राप्त व्हावं ना, भगवंताच्या जवळच जावं ना. तुकोबा याचा धिक्कार करतात. नको. मोक्षपद तुच्छे केल्या कारणे आम्हा जन्म घेणे योगी. तुझी भक्ती या जीवनामध्ये या देहामध्ये घडू शकते. मोक्ष जर प्राप्त झाला तर मग काय? तो ब्रह्म आहे, अहम ब्रह्म, मी ब्रह्म आहे, तू ब्रह्म. ह्या भावात कुठे आनंद मिळणार आहे का हो? अजिबात आनंद मिळणार नाही. मोक्ष नको आम्हाला, मुक्ती नको आम्हाला. मुक्ती आम्हाला नको. मुक्ती म्हणजे काय? तर मोक्ष नको. नलगे मुक्ती नको. पुढे काय नको? नलगे मुक्ती. धन नको आम्हाला देवा. आपण भगवंताच्या जवळ गेलो की देवाला बऱ्याच वेळेस धनाची इच्छा करतो. धन नको. धन प्राप्त करणं किंवा धन मागणं हे चुकीचं असतं. नलगे मुक्ती, धन, संपदा. आणि धन आणि संपदा, मुक्ती या तिन्ही गोष्टी देवा आम्हाला नको. आम्हाला काय पाहिजे हो? संत संग देई सदा. संतांचा सहवास, संतांचा संघ आमच्या जीवनामध्ये पाहिजे. हा सत्संग आमच्या जीवनामध्ये मिळावा अशी इच्छा करतात. विठ्ठल विठ्ठल. सत्संगती काय करते हो? राजा भरतवारी खूप छान वर्णन करतो. जाड्यम दिया हरती सिंचती वाची सत्यम मानोन्नतीं दिशती पापम अपार करोति चेत प्रसादे दीक्षित नोति कीर्तिं सत्संगती कथे किन्न करोति पुंसाम. भरतवारीने खूप छान वर्णन केले. जाड्यम दिया हरती सिंचती वाची सत्यम. बुद्धीचा मंदपणा घालवणारी सत्संगती आहे. आम्ही ज्ञानोबांच्या दरबारात गेलो. इकडे असताना बुद्धीच मंद होतो. अनेक लोक पाहतो आम्ही माऊलींच्या दरबारात आल्यानंतर जीवनामध्ये शरीरामध्ये मंदपणा असतो. पाहतो तुम्ही पाहले, तुम्ही तुमची मुलं बऱ्याच वेळ सांगून घालता. मंद भक्ती असते. ज्ञानोबायांच्या जवळ गेलं की ते ज्ञान स्वरूप होतात, ते भक्ती स्वरूप होतात, ते तेज स्वरूप होतात. सत्संगाचा परिणाम ज्ञानोबाय सत्संगती करतय किन्न करोति पुंसा. ही सत्संगती काय करते? जाड्यम दिया हरति सिंचती वाची सत्यम.
वाणीवरती सत्याचा वर्षाव करते. रती सिंचती वाणी सत्यम मानोन्नतीं पापम अपाकरोती. आपला मान वाढवते. एकदा आईन्स्टाईन जगातला सगळ्यात श्रेष्ठ असा असणार आईन्स्टाईन. कशा तो सायन्समध्ये बोलतो बरं का. आईन्स्टाईन शिवाय सायन्स पूर्ण होऊ शकत नाही. एकदा आईन्स्टाईन इंग्लंडमध्ये व्याख्यान करण्यासाठी निघाले. ते का एक दोन लोकांना व्याख्यान नव्हतं, लाखो लोक त्यांची व्याख्यानाची इच्छा करण्यासाठी ऐकण्यासाठी बसले होते. खूप लोक इंग्लंडमध्ये त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी त्या ठिकाणी बसली होती. आणि इंग्लंडमध्ये जात असताना त्यांची तब्येत खालावली. तिथे गेल्यानंतर तिथल्या आपल्या सोबतच्या शिष्याला म्हणाले की मला आता व्याख्यान देता येणार नाही, इथला सगळा नवजमा मागवली. असं म्हटल्यानंतर तो शिष्य म्हणाला, महाराज गुरुवर तुमचं व्याख्यान ऐकण्यासाठी तिथे लाखो लोक जमली आहेत. तिथे तुम्ही गेला नाही तर आयोजक प्रयोजकांना लोक खुर्च्या फेकून मारतील. निदान तिथपर्यंत चला तरी. म्हणजे मी काय व्याख्यान करणार नाही, मी तुमच्यासोबत इतक्या दिवस राहिलोय. तो शिष्य म्हणतोय तुमच्यावरचं आज मी व्याख्यान करतो, तुम्ही खाली बसा. तो म्हणाला ठीक आहे, काही अडचण नाही. ते आईन्स्टाईन म्हणाले काही अडचण नाही, तू माझ्यावरचं व्याख्यान कर, मी खाली बसतो. पण म्हणाले एक इच्छा आहे, तुमचा पोट मला द्या. आईन्स्टाईन जसा राहायचा ना तसा हा शिष्य राहायचा. आईन्स्टाईनची दाढी पांढरी झाली होती. शिष्य होता तो आईन्स्टाईन सारखीच त्याने दाढी वाढवली होती. त्याने काळी काळी दाढी होती. आईन्स्टाईनचा कोट घेतला. आम्ही पण आळंदीत राहत असताना बऱ्याच वेळेस असंच करत होतो. अजूनही आमचे गुरुजी जसे कपडे घालायचे तसे घालत. आता मला बरेच जण नाना भाऊ विचारतात तुमच्या शर्टला इथं खिसा का नाही. आमचे वेदांताचार्य काका तुम्ही आलात की नाही माहीत नाही आलात. तुम्ही नाही आलात, तुम्हाला खूप वर्षाचं आमंत्रण. आता परत गावासमोर मला आमंत्रण देतो. तर त्या गुरुजी आमचे खिसा शिवत नव्हते म्हणून आम्ही पण खिसा शिवत नव्हतो. म्हणजे सांगायचं आपले गुरुजी जसं राहतात खिशात ठेवायला पण काही नाही पहिली गोष्ट, त्यामुळं खिसा नाही. गुरुजी जसे राहतात तसा शिष्य राहण्याचा प्रयत्न. आईन्स्टाईन जसे राहायचा तसा तो शिष्य प्रयत्न करायचा. गेला, कोट घेतला, आईन्स्टाईनचा कोट घेतला. गेल्यावर खरे आईन्स्टाईन खाली बसले. तो शिष्य उभा राहिला. एवढ्या लाखो लोकांना व्याख्यान द्यायला. हजारो व्याख्यान आईन्स्टाईनची ऐकली होती. सगळं पाठच झालेलं होतं. आईन्स्टाईन काय बोलावं हे त्याच्या चारित्र्यात नीट पाहतो मी, इंग्रजीमध्ये लिहिलंय ते सगळं. आईन्स्टाईन काय चांगलं बोलावे त्याहीपेक्षा सुंदर हा बोलला. आणि व्याख्यान झाल्यानंतर पद्धत असते प्रश्न विचारण्याची. तो म्हणाला विचारा कुणाला काही शंका आहे. असं बोलल्या बोलल्या कुणीच काही विचारणार नाही. व्याख्यानच एवढं चांगलं झालं. पुन्हा म्हटला कुणाला काही शंका आहे का, विचारा, सांगा. कसा बसा एक मनुष्य उभा राहिला. तो म्हटला मला शंका आहे. बोलायला लागला. अरे म्हटलं काय बोलतो, तोंडातली तोंडात जरा मोठ्याने बोल. ते आणखीनच जर बोलतो. तरी तो म्हणाला बोल परत. बोलला. तो शंका सांगायला लागला. तो म्हणाला इतकी फालतू शंका विचारतो, तुझ्या शंकेचं उत्तर मी द्यावं असं मला वाटत नाही, माझा शिष्य देणं. उठावं या शिष्य, उठले जाऊया प्रश्नाचं उत्तर. खाली कोण बसलं होतं, त्या शिष्याचे गुरु ना आईन्स्टाईन बसले होते. ते उठले, स्टेजवर आले. त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं. लोकांना वाटलं ज्यांचा शिष्य जेवढा हुशार आहे ते स्वतः किती ज्ञानी असतील, स्वतः किती महान असतील. लोकांनी डबल टाळ्या, डबल आर, डबल सत्कार, डबल दक्षिणा, तिथं सांगतोय मी, सगळं देऊन आनंदाने वाटायला लागलं. काकांना काढायला वाटतं. डबल देऊन दक्षिणा लावलं. महत्वाचं मला सांगायचं, ज्यावेळेस गाडीत बसल्यात आईन्स्टाईन आणि ते शिष्य बसल्यानंतर आईन्स्टाईन त्याला म्हणतात तू खूप छान बोलला, तुला त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून तुम्हाला उठवलं. हो म्हणे बरोबर आहे. डोळ्यातनं पाणी येतं. तो म्हणतो आईन्स्टाईनला तो शिष्य, महाराज मी आतापर्यंत जर ज्ञान प्राप्त पाहिजे असेल तर मी बाहेर गेलो असतो, ज्ञानही प्राप्त केलं असतं. पण मला तुमचा सहवास पाहिजे होता. त्या सहवासाने मला ज्ञान सुद्धा प्राप्त झालं असं समाजाला वाटतं. मला कीर्तीही प्राप्त झाली. हे सगळं कशामुळे होतं, तुमच्या संगतीमुळे. तुमची संगती जर सोडली असती तर मी व्यर्थ असतो. तुमच्या संगतीमुळे ह्या सगळ्या गोष्टी मला प्राप्त झाल्या. हा सत्संगतीचा लाभ. विठ्ठल खुर्ची मागे आणून ठेवली म्हणून मला भान आहे. माझ्याही गुणातला एक प्रसंग सांगतो मी. बरोबर कीर्तन तेवढा प्रसंग सांगून शेवेला पूर्ण देतो. मी गुरुवारी वेदांताचार्य तुकाराम महाराज शास्त्रीजींकडे राहायचो, जे काशीतले विद्वान पंडित पाहिलं असेल तुम्ही. इतके विद्वान की त्यांनी काशीचा आणखी कुणाचा पहिला नंबर तिथल्या विश्वविद्यालयात आला नाही संस्कृतमध्ये, असं त्यांचं. 12 वर्ष आळंदीत त्यांच्याकडे राहण्याचा योग आला. आणि महाराजांकडे मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला शिकत असताना एक दिवस गुरुजींचा नेमकी 75चा कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी काय त्यांचा ड्रायव्हर झाला. मी काय गाडी चालवत नव्हतो, पण माझा एक मित्र सोबत होता, नाना, ते गडाख नानांचा नाथ.
तो सोबत नव्हता आणि त्याने आल्याने सांगितलेला गाडी येते. खोटं बोलला तो. गुरुजींना म्हणाला याला गाडी येते. गुरुजींना खरंच वाटलं नाही. मी पीएमटी घ्यायचो त्यामुळे त्यांना असं वाटायचं खरंच त्याला गाडी पुढे येत असते. गुरुजी म्हटले तो काय ड्रायव्हर भेटत नाही, तू गाडी चालवायची. अहो म्हटलं मला गाडी येत नाही, मी कधी चालवलीच नाही. ते म्हटले नाही नाही येईल तुला. नाही आले तर मी चालवतो, मी शिकवतो म्हटले. म्हटलं रस्त्यावरती डायरेक्ट गुरुजी म्हणले तू आवर पहिलं, चल माझ्यासोबत, माझी 75 येऊ म्हणे. आता म्हटलं तुमच्या कसं नाही म्हणावं गुरुजींना. बसलो. म्हटलं गुरुजी मला गिअर टाकायचं माहित नाही, तुम्ही सांगाल का. गुरुजींना पण पहिलाच गिअर टाकता येतो. गुरुजींनी तेवढा पहिला गिअर टाकून मला गुरुजींच्या आश्रमाजवळ गाडी काढून दिली गेटच्या बाहेर आणि मग मला पहिला गिअर टाकून मला ड्रायव्हिंगच्या सीटला बसवलं. मी पहिल्याच गिअरवरती भाऊ पारण्यामध्ये गाडी आणली होती. अण्णा हजारेंचे असते मोठा त्यांचा 75चा उत्सव त्या ठिकाणी. मला असं त्यावेळेस वाटायचं स्टिअरिंग जास्त फिरवली की गाडी जास्त पडते, असा माझा भ्रम होता. मी सुरुवातीला तो प्रयत्न केला, गाडी फिरत नव्हती, गाडी फिरायला लागली होती. लक्षात आलं स्टिअरिंग फिरवली की गाडी खाली जाते, गिअर टाकल्यावर गाडी पडत असते. हे प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये लक्षात आलं. पुढे गेलो. गुरुजींचा छान सत्कार होता. रात्रभर झोप नाही ना. गुरुजींनी गाडी शिकवली, इथपर्यंत आलो. छान. दुसऱ्या दिवशी विखे पाटील असते, बाळासाहेब होते त्यावेळेस, त्यांच्या हस्ते आणि सगळ्यांच्या हस्ते गुरुजींचा 75चा त्या कर्जत हरेश्वर गावांनी खूप मोठा त्यांच्या जन्मगावी सत्कार झाला. आणि झाल्यानंतर 4:30, 5, 6 वाजले. गुरुजींना म्हटलं वेळ झाली निघायची, उद्या मला कॉलेज आहे. गुरुजी म्हटलं निघूच आपण. मला म्हटलं ड्रायव्हर का. हो होईल सगळं, असं गुरुजी मला म्हणाले. आणि निघाले ना गुरुजी गाडीकडे आणि मला म्हटले बस इथे ड्रायव्हिंगलाच. अहो म्हटलं हीच कशी आणली, मध्येच 75 झाली असते. ते म्हणले नाही मी सोबत आहे. गाडी चढायला लागल्या परत बंद पडली. एवढे मोठे गुरुजी असल्यामुळे सगळं गाव वाटा लावायला होतं. आवडण्याची किती संख्या आहे तशी संख्या त्या गावाची होती. सगळं गाव त्या हायवेच्या कडेला वाटा लावायला होतं. त्या गोंधळात ती गाडी बंद पडली आणि बंद पडल्यानंतर माझा गोंधळ उडाला. काही आतली लोक सांगत होती इकडे घे तिकडे घे, बाहेरची सांगत होती, ओरडत होती, आरडत होती. माझा गोंधळ झाला. वैतागलो, रागावलो. आणि गुरुजींनी परत म्हटले असं केलं फक्त गुरुजींनी, शांत हो आणि काहीतरी काम कर. मी शांत पद्धत झालो आणि परत गाडी सुरू केली ना हायवेला लागली. सायंकाळ झालेली होती, सूर्यास्त मावळलेला होता, अंधार पडला होता. गुरुजी खूप थकले होते. गुरुजींनी एक वाक्य वापरलं. मला म्हणाले मगाशी गोंधळला. म्हटलं हो. गडबडला, रागावला, चिडला. शेजारी खूप गर्दी होती, खूप गोंधळ होता. म्हटलं हो. ते म्हणजे अशा गोंधळात गाडी चालवता आली पाहिजे, तसं आपल्याला आपलं जीवन जगता आलं पाहिजे. जसा आत्ताचा गोंधळ होता तसा आपल्या जीवनात होती अनेक गोंधळ आहेत. कोणते गोंधळ आहेत? कामरूपी गोंधळ आहे, क्रोधरूपी गोंधळ आहे, मोहरूपी गोंधळ आहे, मत्सरूपी गोंधळ आहे, लोभरूपी गोंधळ आहे. हे सगळे गोंधळ त्या शरीररूपी गाडीला गोंधळवत आहेत. तर या गोंधळांपासून दूर गेलं पाहिजे. हा संत संगतीचा त्या रात्री जात असलेला प्रवास माझ्या पहिल्या ड्रायव्हिंगमध्ये गुरुजी आळंदीत येईपर्यंत झोपी गेलेले होते. मी आळंदीत येईपर्यंत त्या वाक्याचा विचार करत होतो. नवे नवे अजूनही त्याच वाक्याचा विचार करतो. ही संत संगती. विठ्ठल विठ्ठल धनसंपदा संत संगती सदा. तुकोबराय गणेशाकडे जाताय, गणपती देवाकडे जाताय आणि म्हणतात मला धन नको देवा, मुक्ती नको, मला संपदा नको, मला संत संग दे, सतत संतांचा सहवास मला दे. आम्हाला आळंदीत राहत असताना गावचा फोन येतो, सगळ्यांचे फोन येतात, महाराज तुम्ही भाग्यवान आहात. यांचं वाक्य असतं. कारण माऊलींच्या सहवासात राहण्याचं भाग्य मिळतं. तुम्ही साक्षात भगवान गणेशाच्या जवळ राहतात. तुम्ही ग्रामस्थ, शेवगावकर, कातर्डीकर, नवे नवे सर्व नगरकर आपण किती भाग्यवान आहोत. विशेषतः आव्हानेकर. विठ्ठल विठ्ठल. संत संघ आपल्या जीवनामध्ये मिळाला पाहिजे. तुकोबराय म्हणतात मला माहिती आहे हा संत संघ प्राप्त करण्यासाठी जीवन धारण करावं लागतं, शरीर धारण करावं लागतं. आणि शरीर धारण करणं हे सुखाचं नाही, अतिशय दुःखाचं आहे. ते दुःखरूपी शरीर धारण करायला लागलं तरी चालेल. अभंगाचं शेवट